टू फॅमिली, माझ्या बहिणी भावानो, काय चाललंय तुमचं? झालं का चहा पाणी? सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला. तर बहिणी भावानो, काही कारणामुळं आज काल मी व्हिडिओ टाकले नाही. सॉरी, टाकू शकले नाही. तर आता व्हिडिओ टाकायलेले आहे. तर आज आपल्याला बनवायचंय नंबर 1 टेस्टी टेस्टी पालक भाजी आणि वाटाणा त्याच्यामध्ये मिसळून. हो का, बघू शकता. हे गिरती वाटाणा त्याच्यामध्ये मिसळून, वाटाणे शेंगदाणे मध्ये मिसळून आणि कूट बी टाकणार आहे. हो का, शेंगदाणे बी थोडे काढून ठेवतो. आणि बघू शकता पालक भाजी आहे का चांगली. हा हा, हिरवीगार नंबर 1 बघू शकता. हा, तर बहिणी भावानो, बनवूया पालक भाजी टेस्टी टेस्टी पालक डिश, पालक पनीर. तर चला, पिटवूया गॅस आणि वतूया तेल. तेलाचं खुलते काही गॅस बी जरा हिवायला माहिती. गॅसला बी आमच्या काय होतंय घ्या काही तसं यश. हा, पेटला. हा, याव का दारा. तर पिटूला गॅस आणि वतूया तेल. तर बहिणी भावानो, पालक भाजी तर आवडतच असत. काही काही लोक खात नाही ती, पण ज्यांना खूप एकेकाला खूपच आवडते. आहे का नाही? बरोबर आहे ना? तर वतायले मी तेल कढईत. आता जिरे ते असतंय फोडणीला, मागवल्यावर काय येतंय काय 10-5 रुपये किंमत नाही. पण बहिणी भावानो, मला आवडतच नाही जिरे. ती जिऱ्याची भाजी चांगली वाटत नाही मला. म्हणून मला लसूण आवडतंय लय छान. म्हणून मी हमेशा लसणाचीच फोडणी देते. मला काय वाटतंय म्हणून. हो का, तेलात लसूण टाकायले, तेल ओतलेलं आहे. तेल ओतलं, तेलामध्ये ओतला लसूण. हा, बरोबर आहे का नाही? लसणाला लाल होऊ दिलं तेलामध्ये. का कोथिंबीर बी टाकायला लय मोठी. नका बघू शकता. आता टाकते टमाटर. त्याला मध्ये शिजू द्या, जरा लाल होऊ द्या. हो. आता टाकते शेंगदाणे. वाटाणा शेंगदाणे सगळं मिक्स करून भाजी करायची बरं का. छान आवडते का तुम्हाला? बघू शकता. आता टाकते वाटाणे. हिरवेगार नंबर 1 टेस्टी टेस्टी वाटाणा पालक भाजी मध्ये. जसं पालक पनीर बनवतो तसं. हम्म. बघू शकता उचल. आता टाकूया पालक भाजी. नाश्त्याला त्याला थोडं हलवतो. हलवलं त्याला म्हणजे. आता टाकते पालक भाजी. जरा इकडं शिकड दे पाणी सांगा. टाकूयात पालक भाजी. कढई झाली बारकी.
एवढं कढई झाली जरा बारीक आपली भाजी झाली जास्त. आता टाकूया डाळ. ठेव का थोडी डाळ बी मिक्स करतो जरा मुगाची आहे ना. छान लागेल नंबर एक टेस्टी टेस्टी. लई छान डाळ आणली नीट करून ती ठेवली आहे फक्त धुलेली नाही बरं का नाहीतर पुन्हा मन चाल आधीच धुईत नाही म्हणून कमेंट येते त्या डाळ चांगली असती म्हणून धुईत नाही मी. हा हळद टाकायली आता आणि आता टाकूया मीठ. आता हे बघा सगळं टाकलंय हा खूप अजून शेंगदाण्याचं खूप थोडं टाकायचं बघू शकता. हा कसा आहे नंबर एकच. पालक पनीर कसं बनवतेत वेणी बाबांनो तशी टाईप बनवायची वाटाणा ती टाकून आणि थोडं कूट पण टाकूया. हो का कूट बी घेतलंय वाटण. हा थोडं कूट बी टाकते म्हणजे जरा घट पण आहे. याच खाली चटणी गिलासात वाटलेला गिलास दे ग मग वाकायचं. हे किती तर गिलासात चटणी वाटलेली आहे तुम्हाला दाखविते. एवढी एवढी मिरच्या गिलास ह्याच्यात मिक्सर मध्ये नाही काढायला ह्याच्या म्हणून गिलासात वाटले. हो का बघू शकता हिरवी गार चटणी हिरव्या मिरच्याची. आणि आता टाकूया मिरची. हा थोडीच टाकते मला माझा यशला तिखट आवडत नाही. मिरच्या तिखट असल्या तर ती यायचं नाही लेकरांना खायला. यश पाणी आहे का तांब्यात बघ बरं आणलं का पाणी. हा आहे का हे तांब्यात एक पाणी दे जरा मला थोडं हात भरला मिरच्या म्हणते आई एक काय काम लावायली की मला. हा झाला तर एवढं लास्ट स्टँड बाई माझी मी घेते सगळं. लेकराला बी जरा अवघड वाटतंय नाही का. मीठ ते सगळं टाकून एकदम झाले रेडी. आता त्याला करायचं मिक्स. हो का आहे का कूट बीट टाकून डाळ मुगाची टाकून नंबर एकच बनवलेली आहे. आणि आता आपण त्याला काय करूया हलवूया जरा म्हणजे मिक्स करूया. हम्म. झालं मग ज्वारीची भाकरी तीन मस्त खायचं उगा. लय पातळ करीत नाही मी सुकीच बनविते. पालक पनीर कसं बनविते सरभरीत तसं लय पातळ नाही माझ्या आवडत. टेस्टी टेस्टी बनवावी लागेल ती. तर हलविलंय आता बघू शकता तुम्ही. हो का आहे का हा. कशी झाली तयार नंबर एकच. थोडं पाणी शिवतून जरा तेव्हा थोडं पाणी वाटायले हा शिजायली रट 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 आता झाली तयारच भाजी. पालक पनीर सारखी पालक पनीर बी असा टाईप न बनवते आहे का नाही बहिणी भावानं. पाणी पाणी थोडं ओतून हो का रटराटा शिजू दिलंय. हा आहे का झाली तयार पालक पनीर भाजी. पालक वाटाणा भाजी बनव आता. तर चला कोणा कोणाला आवडती पालक भाजी त्यांनी मला कमेंट करावी. आणि या जेवायला टेस्टी टेस्टी नंबर एकच पालक भाजी वाटाणा बिटाणा घालून मिक्स. तर चला या मग जेवायला मस्त मध्ये हम खाऊया मारूया परापरा पण पातळ नाही ज्वारीच्या भाकरी सोबत या. मित्रांनो मी जेवून खाऊन बसलेले आहे. थंडी खूप वाजायलेली आहे. काय करावं थंडीचं दिवसच आहे ते ना त्याच्यामुळे थंडी बी वाजायलेली आहे. आणि यश तर काय आमचा जेवलाच नाही अजून. हे का झोपलाय बघू शकता आहे का. शाळातून आला ते झोपलाच नाही. त्याला लवकर उठतंय ना शाळेत जायला 7ला. 7ला कसं लवकरच उठावं लागतंय त्याच्यामुळं त्याला झोप लागली आणि लवकरच उठला त्यानं.
लवकर जात आहे म्हणून लवकर झोपलाय त्यानं आता, नाहीतर नाही झोपत, पण आज झोपलाय आणि जेवलाय बी नाही. काय जरा तब्येत ठीक नसेल, गारव्यानं कणकणी येतेच की, आहे का नाही बहिणी भावानं माणसाला. हा तर बहिणी भावानो, माळव्याचा धंदा बंद आहे, आता चालू करणार आहे. माझ्या काही अडचणी परेशानीमुळे बंद होता, तर मी आता चालू करणार आहे. सोमवारपासून करीन. सोमवार नाही, मंगळवारपासून करीन. मंगळवारी नाहीतर बुधवारी करते चालू. सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात करते चालू. आता एक तर काय फिक्सट सांगू शकत नाही, पैशाच्या आधारित असतंय सगळं, आहे का नाही. पैसे असले तर माणूस काही बी करतंय. माझी बी तब्येत ठीक नाही, जरा डोकं दुखतंय जरा, आणि गुडघा तर दुखतंय माझा. गुडघ्याची एक लय परेशानी आहे मला, म्हणून माझा माळव्याचा व्यवसाय बंद आहे. तर बहिणी भावानं या 1-2 दिवसात करील चालू. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर बहिणी भावानं, आपल्या गरीब भाजीवालेला लाईक, कमेंट, शेअर करा. माझ्या चॅनलमध्ये नवीन कोण असेल तर बेल आयकन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. बहिणी भावानं, जर एखाद्या सबस्क्राईब ना अगर कुणाचं चांगलं होत असलं तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे, बरोबर आहे का नाही. या माझी मैत्रीण आले. बसले होते, तब्येत ठीक नाही, बसा, तब्येत ठीक नाही म्हणून बसले होते. हो का, बोलायला घरी आलती का मला सकाळी तुमच्या मी. हा म्हणलं जाऊन बोलावं, तब्येतच ठीक नाही का, आजारी डोकं. हे कोण आहे दिसना काय, बसली माझी मैत्रीण. मी तुम्ही म्हणजे माझी मैत्रीणच आहो की तुम्ही. आहे का नाही बहिणी भाऊ, तुम्ही जसे आहोत तसे आम्ही दोघे. त्या का नाचायला त्या करील की डान्स बी, तर यायचं का डान्स करायला. चला येते तू म्हण डान्स करायला. तब्येत ठीक नाही हो. ह्या का यश उठला, यश झोप झाली काय जागे, काय कर. हा तर बहिणी भावानो, जरा माझी मैत्रीण मला बोलण्यासाठी आली गप्पा मारायला. तुम्हाला मी आतापर्यंत गप्पा मारल्या, तर आता त्यांना पण मी गप्पा मारते. चला आता एवढंच, बाय.